मुंबईमधल्या सायनमधून एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांसोबत भाजप कार्यकर्त्यांचा राडा झालाय। तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते सायन पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेत। काँग्रेस कार्यकर्त्यांना धमकावल्याचा भाजपच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे। भाजपचे आमदार प्रसाद लाड हे सायन पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत। तर सायनमध्ये हा राडा यावेळेस झालेला आहे। सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये बाचाबाची सुद्धा झालेली आहे। साम टीव्हीची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। दोन्ही गटाचे कार्यकर्ते आता पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेले आहेत। स्वतः प्रसाद लाड हे सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांसोबतच भाजपाच्या कार्यकर्त्यांचा राडा झालेला आहे। तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते आता सायन पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेले आहेत। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना धमकावलं असा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी संपूर्ण गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे। वादी धमक्या देण्याचं काम केलं जात आहे। उबाटा शिवसेनेचे शकील आणि इजाज नावाचे गुंड हे बूथ मध्ये घुसून मार डालेंगे काट डालेंगे अशा प्रकारची भाषा ते करतायत। यांच्या विरोधात आता मी इथे बूथवर जिल्हाध्यक्ष व नगरसेविकेसह आलोय। पोलिसही इथे आले, तक्रार केली आहे। माझं आव्हान आहे की अशा लोकांना भीक न घालता न घाबरता तिथल्या तिथे उत्तर दिलं पाहिजे आणि मतदानाला जास्तीत जास्त उतरलं पाहिजे आणि मत